हाँ हे घे. अरे हो, तू आई बाबांना फोन केला होतास का? नाही करते ना मग. कर ना आताच, म्हणजे मला पण कळेल. घे. हाँ बोल मेघना, कशी आहेस ग? अगं मी छानच आहे आई. तुमची खबरबात विचारायला फोन केलाय मी. तुम्ही कसे आहात? बाबा बरे आहेत ना? बाबा बरे आहेत की नाही तेच कळत नाहीये ग. म्हणजे? आहेत बाबाच, पण असं वाटतंय कोणीतरी दुसराच माणूस आहे. आई? अगं म्हणजे माझ्यावर डाफरत नाहीयेत, प्रेमाने म्हणजे खऱ्या प्रेमाने वागतायत. अगं चहा करणं तर स्वतःच्याच हातात घेतलंय, स्वयंपाकात पण मला मदत करतायत. अगं गप्पा सुद्धा मारतायत माझ्याशी. माझा तर विश्वासच बसत नाहीये ग. माझ्या आयुष्यात असं कधी घडेल याची आशाच उरली नव्हती ग मला. आई खरंच सांगते ग, संसारातलं सुख म्हणजे दुसरं काय असतं ग? नवरा बायकोंची मन जुळलेली हवी, त्यातच सगळं आलं. मग भोवतीच्या जगात काही घडलं ना तरी आतला आनंद लपत नाही. मला कधीच नाही ग मिळालं हे सुख. आणि आता सगळी आशा संपल्यानंतर एकदम खरंच वाटत नाहीये ग. आई बघ, जे होतं ते चांगल्यासाठीच ना. एवढं सगळं रामायण घडलं, पण त्यातून तुझा हरवलेला काहीतरी मिळालं तुला. जपून ठेव आता. आणि हे असंच राहील बघ कायम. बरं चल, सकाळची गडबड चालू आहे, बोलूया मग. हा बरं, बाय बाय. काळजी घे. काय ग? काय नाही. बाबा खूप प्रेमाने वागतात आईशी. म्हणजे? म्हणजे नाना माईंची तू माझ्याशी खऱ्या प्रेमानं, बरोबरीनं, आनंदानं वागता तसे आयुष्यात पहिल्यांदा. ते चांगलीच गोष्ट आहे की टिकेल त्यांचं हे प्रेम असंच. टिकू दे. चल बाय.